सावरकर गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये निघते, प्रत्येक गावामध्ये निघते। सावरकरांचा गौरव तर आपल्या मनामध्ये आहे, मग ही गौरव यात्रा काढण्याची वेळ आपल्यावर का आली? या देशामध्ये काही लोक असे जन्माला आले आहेत ज्यांना देशाचा इतिहासही माहिती नाही, देशाचं वर्तमानही माहिती नाही, ज्यांना स्वतःला भविष्य नाही, ज्यांच्या पक्षाला भविष्य नाही, ते रोज उठून सावरकरांना शिव्या देतात। त्यांना उत्तर देण्याकरता महाराष्ट्रातला जनजन हा सावरकर या गौरव यात्रेच्या निमित्ताने आज रस्त्यावर उतरलेला आहे। राहुल गांधी काय म्हणतात? राहुल गांधी म्हणतात, मैं माफी नहीं मांगूंगा, मैं सावरकर नहीं हूं। अरे नादान माणसा, न तू सावरकर होऊ शकतो, न तू गांधी होऊ शकतो। तू सावरकरही नाहीये आणि तू गांधी नाहीये। सावरकर होण्याकरता त्याग करावा लागतो, त्याग। त्या अंदमानच्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्या घरी जेवढा संडास असतो ना, त्यापेक्षा छोट्या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना डांबून ठेवलं होतं। अंधार अंधार असायचा, उजेड देखील यायचा नाही, त्याच ठिकाणी मलमूत्राचं विसर्जन करावं लागायचं। अरे राहुल गांधी, एक रात्री त्या खोलीत राहून दाखव, एक रात्र एसी लावून देतो तरी राहून दाखव, नाही राहू शकत। आणि तुम्ही काय सावरकरांचं नाव या ठिकाणी घेताय? ज्या सावरकरांनी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली। सुधांशुजी म्हणाले खरंय, खऱ्या अर्थानं सावरकरांनी लहानपणापासनं 12व्या वर्षी स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना करणारी कविता हा तरुण लिहितो, हा युवा बालक लिहितो। 13व्या वर्षी आपल्या मित्रांना एकत्रित करून त्या ठिकाणी स्वातंत्र्य लक्ष्मी करता शपथ घेतो आणि सातत्याने स्वातंत्र्याची आराधना करताना कशा प्रकारे आपला देश स्वतंत्र होऊ शकेल याचाच विचार ज्यांच्या मनामध्ये आहे। तुम्ही विचार करा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी विदेशी वस्तूंवर त्या ठिकाणी बहिष्कार करायला सांगितलं, विदेशी वस्तूंची होळी केली, त्यावेळी सावरकरांचं वय काय होतं? त्यावेळी सावरकर कुठल्या विचारानं प्रेरित होते? आणि हे सावरकर ज्यावेळी लंडनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी इंडिया हाऊसमध्ये बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतात, त्या ठिकाणी बंदुका भारतामध्ये कशा पाठवायच्या या संदर्भातलं अनुसंधान करतात आणि सशस्त्र क्रांतीचा नारा देत एकेका भारतीय क्रांतिकारकाला त्या ठिकाणी प्रेरित करतात। पहिल्यांदा मॅझिनीचं चरित्र लिहितात आणि त्यानंतर 1857 ची लढाई हे शिपायांचं बंड नव्हतं, 1857 ची लढाई हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं, हे सांगणारे आणि लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याही काळामध्ये ते पुस्तक छापू दिलं नाही। जर्मनीत जाऊन छापण्याचा प्रयत्न केला, युरोपमधल्या 3-4 देशात जाऊन छापायचा प्रयत्न केला। शेवटी त्याची हाताने लिहिलेली कॉपी स्मगल करून भारतामध्ये आणली आणि भारताच्या क्रांतिकारकांनी त्याच्या कॉप्या हाताने लिहून त्या ठिकाणी वाटल्या आणि त्यातनं पहिल्यांदा लोकांच्या मनामध्ये ही भावना जागृत झाली की इंग्रजांनी आपल्याला जो इतिहास सांगितला की शिपायांचं बंड होतं, हे शिपायांचं बंड नव्हतं, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम होता। आणि हे सांगण्याचं कारण याकरता होतं की आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस 1857 ची लढाई चिरडली, त्यानंतर एक अशी पिढी या भारतामध्ये निर्माण झाली होती की ज्या पिढीला वाटायचं इंग्रजांचा सूर्य बुडूच शकत नाही, त्या पिढीला वाटायचं
इंग्लंडच्या राणीच्या मनामध्ये ज्यावेळेस येईल की आता खूप झालं, आता भारताला स्वातंत्र्य देऊन देऊ, त्या दिवशी पार्लमेंटमध्ये प्रस्ताव येईल आणि तो प्रस्ताव आला की भारत स्वतंत्र होईल असं मानणारी एक पिढी त्या काळामध्ये होती. ज्या पिढीला खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी सांगितलं की स्वातंत्र्य भिकेमध्ये नको, तो तर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आहे, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. आणि त्याच वेळी तीच भावना लोकांच्या मनामध्ये जागृत करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. मदनलाल धिंगरांनी ज्यावेळेस कर्जनवाहिनीचा त्या ठिकाणी वध केला, त्याला त्या ठिकाणी गोळ्या घातल्या आणि त्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की सावरकर ही अशी व्यक्ती आहे की भारतामध्ये क्रांतीचं बीजारोपण हे करू शकतात. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं इंग्रजांनी सावरकरांवर कारवाई करणं सुरू केलं. नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण विचार करा, सावरकर जर माफीवीर असते तर इंग्रजांच्या संपूर्ण 150-200 वर्षाच्या राजवटीमध्ये कुठल्या एका व्यक्तीवर सर्वाधिक गुप्तहेर खात्यांनी पैसा खर्च केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. सर्वात जास्त पैसा गुप्तहेर खात्याचा, कारण इंग्रजांना माहिती होतं हा व्यक्तीने ॲटम बॉम्ब आहे, हा जर भारतीयांपर्यंत पोहोचला तर इंग्रजांना हा सोडणार नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक केली, त्यांची डिग्री त्या ठिकाणी रद्द केली. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लेचेपेचे नव्हते. आपल्याला माहिती आहे की त्यांना घेऊन जात असताना त्यांनी आधीच प्लॅनिंग केलं आणि पत्र लिहिलं आपल्या मित्राला की मार्सेलिसच्या जवळ पोहोचल्यानंतर मी उडी मारणार आहे, त्या ठिकाणी येणार आहे, तू मला घेण्याकरता ये. आणि ठरल्याप्रमाणे शौचाच्या जागेतनं त्या ठिकाणी शिरून उडी मारून पोहत पोहत मार्सेलिसच्या बंदरावर सावरकर पोहोचले. फ्रान्समध्ये त्या ठिकाणी पोहोचले. दुर्दैवाने मित्राला यायला उशीर झाला आणि फ्रेंच पोलिसांनी त्यांना पुन्हा ब्रिटिशांच्या हवाली करून टाकलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खटला चालला. पहिले एक जन्मठेप मिळाली, मग दुसरी जन्मठेप मिळाली. त्यावेळी आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी जजला सांगितलं आणि इंग्रजी राज्यांना बोलून सांगितलं, अरे तुम्ही काय 2 जन्मठेप मला देता, तुमचं राज्य तरी तेवढे दिवस चालणार आहे का, हे सांगण्याची त्यांची हिंमत होती. आणि सुधांशुजींनी सांगितलंय खरं आहे. सावरकर हसत होते. कोणीतरी विचारलं हसता का बरं, म्हणाले चला बरं झालं, आमच्या हिंदू धर्माच्या सिद्धांतावर आता ख्रिस्ती राज्याचा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे ते देखील त्यातनं कन्व्हिन्स झाले आणि आता तेही मला 2 जन्मठेप देतात. याचा अर्थ त्यांनाही हे मान्य आहे की माझा पुनर्जन्म होणार आहे, एक जन्मठेप भोगल्यावर मी पुन्हा जन्माला येणार आहे आणि दुसरी जन्मठेप मी भोगणार आहे, हे सांगण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये होतं. आज तुम्ही बघा, ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या अंदमानच्या जेलमध्ये त्या ठिकाणी पाठवलं, त्या अंदमानच्या कारागृहामध्ये इतकी भयानक अवस्था होती. अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, काही वेडे झाले, इतके अनन्वित अत्याचार व्हायचे. तेच अत्याचार सावरकरांनी सहन केले. आपण मगाशी इथे बघत होतो, कोलूचा बैल म्हणून सावरकरांना त्या ठिकाणी जुंपलं जायचं आणि दिवसभरामध्ये तेवढं तेल काढलं नाही, हंटर मारले जायचे. त्या ठिकाणी तेल काढावं लागायचं आणि खायला अळ्या असलेली भाकरी मिळायची. ती खाल्ल्यानंतर सावरकरांना ज्यावेळी अपचन व्हायचं आणि त्या ठिकाणी कधी कधी त्यांना त्या ठिकाणी डायरिया व्हायचा, डिसेंट्री व्हायची, तरी देखील त्यांना त्यांच्या कमऱ्याच्या बाहेर काढलं जायचं नाही. त्या छोट्याशा कमऱ्यामध्ये तिथेच मलमूत्र विसर्जित करून तिथेच त्यांना झोपायला लावायचे आणि त्या अशक्त सावरकरांना पुन्हा सकाळी त्याच कोल्हूचा बैल बनून जुंपलं जायचं आणि पुन्हा हंटर मारला जायचा. पण या माणसाचं धैर्य बघा, अशाही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना सोडली नाही. त्याच सेल्युलर जेलच्या त्याच भिंतीवर काळ्या दगडांनी 6000 कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिल्या. कविता लिहायचे, पाठ करायचे, मिटवायचे, लिहायचे, पाठ करायचे. 6000 कविता त्या ठिकाणी लिहिल्या. ओ काय तेज या व्यक्तीचं होतं. त्या जेलर बारी सोबत त्या ठिकाणी सावरकरांनी केलेला जो संघर्ष आहे, सावरकरांच्या संघर्षामुळे त्यानंतर तिथल्या कैद्यांना ज्या मरण यातना भोगाव्या लागत होत्या, त्या यातनातनं सुटका देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी केलं. आणि खरं म्हणजे हे सातत्याने सांगतात माफी मागितली, माफी मागितली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी त्या ठिकाणी अर्ज केला आणि अर्ज करण्याचा एक फॉर्मॅट होता, त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज केला. त्या अर्जामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर फॉर्मॅट तर पूर्ण वापरतात, पण शेवटी म्हणतात मला माहिती आहे तुम्ही मला सोडणार नाहीये, मला नाही सोडलं तरी चालेल, पण माझी विनंती आहे इतर सगळ्या कैद्यांना तुम्ही सोडा. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं आपल्याला सोडलं जाणार नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकरांना महात्मा गांधींनी ज्या लेखाचा उल्लेख या ठिकाणी केला त्या लेखामध्ये देखील महात्मा गांधींनी सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी याचिका करा. जॉर्ज पंचम त्या ठिकाणी येणार होते आणि त्या काळामध्ये ही याचिका जर तुम्ही केली सगळ्या कैद्यांना सोडणार, त्यामुळे तुम्ही देखील याचिका करा. सगळ्या राजकीय कैद्यांना सोडलं पण सावरकरांना सोडलं नाही, कारण इंग्रजांना हे माहिती होतं की सावरकरांना सोडणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मांडून घेणं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे अनन्वित